नमस्कार मंडळी, मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आजकालच्या आपल्या धावपळीच्या जगामध्ये आपल्या हॉबीज, आपले पॅशन नेहमीच बॅकसीट घेतात. पण समजा जर असं कोण असेल की ज्याच्या हॉबीज हेच त्याचा बिझनेस असेल तर तो माणूस लकी म्हणावा लागेल. आजचे आपले गेस्ट असेच एक यंग टॅलेंटेड आणि लकी व्यक्ती आहे. त्याचं नाव आहे प्रसन्न आवडे. तो स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे, पण त्यांनी आपलं बेकिंगचं पॅशन सोडलं नाही. त्यांनी साताऱ्यामध्ये बेकीज नावाचा ब्रँड स्थापित केला आहे. चला तर मग त्याच्याशी गप्पा मारूया. प्रसन्न, तू आमच्या पॉडकास्टवर आलास त्याबद्दल तुझं खूप खूप स्वागत. तू खास साताऱ्याहून आलास आमच्यासाठी वेळ काढून. रिअली थँक्स अ लॉट. तुमचेही आभार ताई, कारण की तुम्ही कॉल केला आणि इकडे यायचं हे फायनल केलं होतं. मी फक्त तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे वेळ देणार त्या वेळेला मी येणार आणि तुम्हाला नाही म्हणू शकत नाही, त्यासाठी खास साताऱ्यावरून आलोय. तू तुझा शब्द एकदम चोख पाळलायस. थँक्यू. प्रसन्न, तुझ्याबद्दल आहे ना मला एक गोष्ट फॅसिनेट करते की तुझा बॅकग्राऊंड सिव्हिल इंजिनिअरिंगचं, तू प्रोफेशन मध्ये आहेस बेकिंगच्या. तर एका साईडला विटा सिमेंट आणि एका साईडला चोको पावडर आणि मैदा, हे ट्रान्झिशन कसं झालं जरा सांग त्याबद्दल. काय झालं, माझ्या बिझनेस म्हणजे फॅमिलीमध्ये फर्स्ट जनरेशन की मी बिझनेसमॅन आहे. अच्छा. माझे आई वडील दोघं म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये आहेत साताऱ्यामध्ये, आणि त्यांना खूप वाटत होतं की हा शिकून काहीतरी मोठा व्हावा, काहीतरी ह्याला पॅकेज मिळावा आणि हा व्यवस्थित हे राहावा. पण ॲक्च्युअल काय झालं, मी 8वी 9वी 10वी पुण्याला होतो अकॅडमीला, फाउंडेशनला, जेईच्या फाउंडेशनला होतो. तेव्हा तिथे काय झालं की सगळ्यांचे आई वडील हे बिझनेसमॅन होते, आणि त्यामुळे मलाही असं वाटत होतं की आपण पण बिझनेसमॅन व्हावं, कारण की त्यांच्यात एकच मी असं होतो की माझे आई वडील दोघं जॉब करत होते. त्यासाठी मग 8वी 9वी 10वीलाच डोक्यात फिक्स केलं होतं की झालं तर बिझनेसमॅनच व्हायचं. मग नंतर 10वी 11वी 12वी नंतर मग घरी त्यांना घरच्यांना कळायला लागले की ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये जॉबमध्ये. मग तेव्हापासून ते संघर्ष घरातल्यांबरोबर चालूच होता. तू इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंस? इंजिनिअरिंग नाही कम्प्लीट केलं मी, 3rd इयर मधून ड्रॉप केलं. मग तो एक धक्काच बसला असेल, म्हणजे आई वडील टीचिंग फील्ड मध्ये आणि त्यानंतर तू अचानक इंजिनिअरिंग मध्ये ड्रॉप आउट केलास, आणि त्यानंतर मग तू काय केलंस? तर घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलंस? घरच्यांना कन्व्हिन्स करणं म्हणजे हा खूप मोठा चॅलेंज झाला, की घरच्यांना कन्व्हिन्स नाही करू शकत. आणि आपल्या म्हणजे मराठी समाजामध्ये तर काय विषय आहे की आई वडील शिक्षणाला माहित नसतं की हा मुलगा शिकणार आहे तर कुठं म्हणजे काय पर्सेंटेजने पास होणार आहे काय. तरी पण आई वडील शिक्षणाला भरपूर जेवढे म्हणतील तेवढे पैसे लावतात, पण धंद्याला अजिबात पैसे लावत नाहीत. तिथून चॅलेंजेस चालूच होते. मग मनवणं, पहिल्यांदा आईला मनवलं, आईचं झाल्यानंतर वडिलांना. पण त्यांचा बिझनेस चालू केल्यावरही 2 वर्ष त्यांचं म्हणजे तळ्यात मळ्यातच होतं, ह्याला सपोर्ट करावा न करावा. पण आता दोघंही सिक्युअर्ड असतात, आणि मी जरी नसलो तरी थोडंफार तरी त्यांचं लक्ष असतं बिझनेसकडे. ग्रेट. म्हणजे तूही जे प्रोफेशनल्स होते त्यांनाही तू हळूहळू बिझनेस कडे वळवलेला आहेस. जे स्टार्टिंग इयर्स कसे होते, म्हणजे जेव्हा तू विचार केलास की आता मी एक बेकीज नावाचा ब्रँड स्थापित करणार, मग व्हॉट वॉज युअर स्टार्टिंग पॉइंट? कशी सुरुवात केली? काय झालं, आधी मी ट्रेडिंग करायचो. अच्छा. म्हणजे मेकिंग नंतर करायला लागलो, आधी ट्रेडिंग करायचो. पुण्यावरून एका कंपनीचा माल घ्यायचो साताऱ्यामध्ये आणि तो सेल करायचो आपल्या शॉपमध्ये. म्हणजे एक फ्रँचायसीज घेतली होती, ते सेल करायचो. मग त्यानंतर की आपल्याला कॉन्फिडन्स येऊ लागला की हे फ्रँचायसीच्या नावाने माल जात नाही, तर आपण कस्टमरशी चांगले संबंध ठेवणे. कारण की माल तर सगळेच विकतात, पण रिलेशन कस्टमरशी एकदा झाले की कस्टमर तो कायम आपला होतो. बरोबर. हे लक्षात आल्यानंतर आपण स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू करण्याचा विचार केला. 2018 मध्ये आपण ऑगस्ट महिन्यात 2018 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं, आणि 2019ला लॉकडाऊन झाला. पण लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचे बिझनेस शांत होते, पण फूड बिझनेस असल्यामुळं आपल्याला लॉकडाऊन मध्ये चांगली ग्रोथ घेता आली. अच्छा. मग त्यानंतर मग तू अजून काही त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स डेव्हलप केले काय? म्हणजे तुझी प्रोडक्ट लाईन कशी होती? प्रोडक्ट आपण आधी इसेन्शियल प्रोडक्ट मध्ये आपण हात घातला. म्हणजे ब्रेड, म्हणजे जे डेली लोक खातात त्याच्यामध्ये आपण हे केलं. आधी ब्रेड, लादीपाव, स्वीट्स वन वगैरे. आणि मग त्यानंतर मग युथचं लक्षात घेऊन, कारण लॉकडाऊन नंतर पूर्ण इंडस्ट्री चेंज झाली, खाण्याच्या पद्धती बदलल्या, माणसांचे मूड बदलले लॉकडाऊन नंतर. मग सगळे केक्स वगैरे चालू केले, पेस्ट्रीज चालू केल्या. मग ते हळूहळू डेव्हलपमेंट चालू झाली.
ओके. मग आता तू म्हणालास की मूड चेंज झाले कारण त्या लॉकडाऊनच्या 2 वर्षात आहे ना मी हे नोटीस केलं की खूप सारे होम बेकर्स आले पुढे. म्हणजे काही काही शॉप्स जे आधी समज हार्डवेअरचे शॉप होते ते कन्व्हर्ट होऊन केक शॉप बनायला हो. लागले. तर मग हा ट्रान्झिशन का लोकांना झाला? लॉकडाऊनमध्ये लोकांना दुसरं कामच नव्हतं. खाणं, झोपणं, फिरणं एवढंच काम होतं. त्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंटला पण वेळ मिळाला ना लोकांना आणि हं. जास्त लोक आल्यामुळं डेव्हलपमेंट चांगली झाली. होम बेकर पण खूप झाले. हं. पण प्रत्येकाचा कस्टमर ठरलेला आहे. बरोबर. त्यामुळं बिझनेसला असा कुठलाच फरक नाही पडला. होम बेकर आले त्यामुळं आपला बिझनेस डाऊन झाला असं काही नाहीये. अच्छा. मग आता जे तू आपलं जे बेकीज जो तुझा तुझा ब्रँड जो आहे, तो आता एकदम एस्टॅब्लिश झालेला आहे. हो. ओके. सो आता त्यानंतर म्हणजे अजून तुला काही कॉम्पिटिशन्स वगैरे हे कशी तू फेस करतोस तुझे? कॉम्पिटिशन रोजच आहेत. रोज नवीन ब्रँड येतात, रोज नवीन प्रोडक्ट येतात. त्या पद्धतीनं आपल्याला रोज अपडेट करावंच लागतं. कारण की अच्छा. आपण मोबाईलला सुद्धा अपडेट करतो. मोबाईल सुद्धा बरोबर. आपल्याला सांगते की व्हर्जन अपडेट करा. त्यामुळे आणि आपण तर हं. आपल्याला अपडेट केलंच पाहिजे. म्हणजे रोज अच्छा. सकाळी उठलं की नवीन चॅलेंज आहेत बिझनेसमनला. ग्रेट. मग आता हे जे तू अपडेट म्हणालास, तर तू स्वतःला कसा अपडेट करतोस मग? अपडेट म्हणजे काय? एखाद्या व्यावसायिकानं व्यावसायिक शॉपमध्ये असला किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये असलाच की धंदा होतो असं काही नाहीये. हं. व्यावसायिकाचं एकच काम असतं की बाहेरून काम आणायचं आणि काम वर्करकडनं करून घ्यायचं. हं. त्यामुळे आपण म्हणजे 70% आपण बाहेर फिरलं पाहिजे. नवीन काय आहे? पुणे मुंबईत काय आहे? ते पुणे मुंबईतलं घेऊन आपण साताऱ्यात काय अजून लोकांना देऊ शकतो? ते ओके. आपलं चालू असतं सारखं म्हणजे अच्छा. वर्किंग. म्हणजे हे जे लोकं म्हणतात, की बिझनेस हा जास्त पुणे-मुंबईकडे जास्त असतो, ते तू फार खोटं पाडून हो, सिद्ध केलेलं आहेस. कारण तुझा जो बेकीज आहे, तो आहे साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये. ओके. सो तिथेही लोकांची टेस्ट बदलते. माणसांना काय हवंय ते आपण जाणलं पाहिजे. कस्टमरची नीड जी काय आहे ना, ते आपण जाणलं पाहिजे. कस्टमरची नीड एकदा लक्षात आली, की त्या पद्धतीनं वर्किंग केलं की होऊन जातं. गुड. बरोबर बोललास तू. कस्टमर इज द किंग. म्हणजे किंग. थोडक्यात तो कस्टमर. किंगच आहे. तो त्याच्या दृष्टीने एकदम बरोबरच आहे. ग्रेट. मग आता समज आता फॉर एक्झाम्पल नुसता ब्रँड नेमनी तर नाही चालत. ओके. सो व्हेन यू आर टॉकिंग अबाउट एक्सपान्शन कारण तिथल्या तिथेच आपण नाही राहू शकत. नाही, नाही. सो आता जर तुझे काही फ्युचर प्लॅन्स आहेत का? आणि जर असतील तर ते तू कसे म्हणजे राइट फ्रॉम यू आर द फर्स्ट जनरेशन हो. एंटरप्रेनर राइट? मग तू हे स्टार्ट कसं केलं? म्हणजे समज जर कोण हा पॉडकास्ट बघताय, तोही इंजिनियर असेल, सिव्हिल इंजिनियर असेल आणि त्याचंही पॅशन जर बेकिंग असेल, तर त्यांनी कशी सुरुवात करावी? म्हणजे आम्हाला ना एक स्टोरी सॉर्ट ऑफ नाही, की तू आई-बाबांना कसं कन्व्हिन्स केलं? काय तो डायलॉग आई-बाबांना बोललास? पहिले सांगितलं, की म्हणजे माझ्या आईने जास्त मला हेल्प केली. त्यामुळे माझ्या कंपनीचं नाव मी उज्ज्वल फूड्स ठेवलं. तिचं नाव ॲक्चुअल उज्ज्वल आहे. पण उज्ज्वल फूड्स म्हणून मी माझ्या ग्रेट. कंपनीचं नाव ठेवलं. आईला म्हटलं, "तू मला पैसे देतेस म्हटल्यावर मी तुझं नाव लावतो." म्हणजे ॲक्चुअल आपल्या मराठी माणसांचं कसं भावनिक असतात. हां. त्यामुळे भावनिक करून, मनवून, हातापाया पडून सगळं ते जमवून आणले सगळे. सूत्र सगळी जमवली आणि अच्छा. मग ते हे झालं. आणि मग ग्रेट. त्यांनी सपोर्ट करायला चालू केलं. लक्षात आलं, की मुलगा बाहेर फिरत नाहीये, काय वाईट वळण नाहीयेत. काय करतोय तर पैसेच कमवतोय आणि पैसे पण काय चांगल्या ठिकाणाहून पैसे कमवतोय. मग जसे एकदा पैसे इन्कमिंग घरी यायला चालू झाले, की तेव्हा कळलं, की हं. आहे चांगले पैसे मिळतायत. म्हणजे जॉब केल्यापेक्षा चांगले पैसे ह्यातून मिळतायत. आणि आपण 4 जणांना रोजगार पण देतोय. त्यांचीही घरं चालतायत. तेही त्यांना छान वाटतं. कारण मराठी माणूस सकाळी कामाला जातो, डबा खातो, घरी येतो. पण अशी खूप कमी उदाहरणं आहेत, की घरी येऊन पैसे मोजत नाही कोण. ते आम्ही करतो. घरी येऊन पैसे मोजतो, हिशोब लिहितो. त्यामुळे ते त्यांना बरं वाटतं, की रोज पैसे मोजतो. अच्छा. हे पण एक सक्सेसचं पॅरामीटर असू शकतं. हां, कारण की आता काय झालं महिना टू महिना पगार मिळतात लोकांना. हं. आणि आता तर काय UPI आणि ह्याला ऑनलाईन पगार येतात. पण बिझनेसमनचं कसं थोडे का होईना रोज पैसे हातातून जातात. त्यामुळे ते एक समाधानही वाटतं, की रोज काहीतरी आपण कमवतोय. बरोबर. काहीतरी येतंय. अगदी बरोबर. सो आता हा जे तुझं MIDC मध्ये वगैरे जे तुझं हो. तू नवीन व्हेंचर स्टार्ट केलेलं आहे. थोडा जरा ते एक बिझनेस नॉट होलसेल सिक्रेट्स नाही मागत आहे तुला, पण जस्ट फॉर अ स्टार्ट की कसं तू स्टेप बाय स्टेप कसं आम्हाला स्टेप घेऊन जा त्या थ्रू, तुझ्या जर्नी स्टेप थ्रू? बाय स्टेप म्हणजे आपण आधी एक 10 बाय 10 स्क्वेअर फूटमध्ये शॉप चालू केलं होतं. हं. लोक मला म्हणजे जे मोठे ब्रँड होते, त्यांचे फ्रँचायझीवाले मला म्हणत होते, की "काय नाही काय टपरी आहे, टपरीचं काय होणार? अच्छा. पुढे मागं बंद होईल कधीतरी." हं. पण आपण ते 10 बाय 10 मधून आता आपलं जे बेकिजचं शोरूम आहे, ते 1200 स्क्वेअर फूटमध्ये शोरूम आहे आपलं आता वॉव! अमेझिंग. साताऱ्यामध्ये. म्हणजे टोटल व्हरायटी आपल्याकडे बेकिंगची अवेलेबल आहे. आणि आता आपण नेक्स्ट मंथमध्ये अजून एक शॉप
चालू करतोय, म्हणजे सेकंड ब्रांच साताऱ्यामध्ये सेकंड ब्रांच चालू करतोय राजवाड्या ठिकाणी. आणि हे सगळं करत असताना छोट्यापासून सुरुवात केली आपण. मग 2-3 वर्ष आपण एक सातारामध्ये आपल्या स्टँडच्या पाठीमागे फॅक्टरी आपण चालू केली होती, एस टी स्टँडच्या पाठीमागे. ती झाल्यानंतर मग माझं स्वप्न होतं की MIDC मध्ये आपलं स्वतःचं युनिट असावं. मग एकदम मनापासून कष्ट त्याच्या मागे चालू होते की आपण जागा शोधणं, हे करणं, एजंट लोकांना सांगणं. आणि ते करत असताना नशिबाने आपल्याला जागा मिळाली. मग ते सगळे व्यवहार वगैरे पूर्ण करून आता तिथे आपण कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. 1-2 महिन्यात आपण तिथे चालू करतोय जानेवारीमध्ये 2026ला. अमेझिंग. मग आता ह्यानंतर फ्युचर स्टेप्स बद्दल काय विचार केलाय? फ्युचर स्टेप्स मध्ये म्हणजे आपण जे आत्ता बनवते ते तर क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता लोकांना आपण जे खातोय ते लोकांनी खाल्लं पाहिजे. हे म्हणजे माझं पहिल्यापासून हे आहे. म्हणजे रॉ मटेरियल आपण एकदम क्वालिटी वापरतोय. सगळं जे प्रोडक्ट आपलं जे आउटपुट निघतंय ते सुद्धा क्वालिटी निघतंय. त्यामुळं प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आता. आणि पुणे, मुंबई ऑनलाईन आपण आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू करतोय. ओके. ऑनलाईन ऑर्डर कुणाला आता पुणे मुंबईत ज्यांना आहे त्यांना ऑनलाईन देतोय आपण. कारण की माझ्याकडे बरेचसे असे कस्टमर आहेत की ते साताराला राहायला येतात, प्रॉपर सातारचे आहेत, पण ते काही मुंबईला आहेत, पुण्याला आहेत, जयपूरला आहेत. ते आमच्याकडून प्रोडक्ट घेऊन जातात, पण त्यांना तिकडे परत प्रोडक्ट अवेलेबल होत नाही. त्यासाठी आपण आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू करतोय. ग्रेट. अमेझिंग. थोडक्यात ही जी सगळी तुझी बिझनेस जर्नी होती त्याच्यामध्ये तुला अशी चॅलेंजिंग सिच्युएशन्स तर फेस केलेच असतील? हो, चॅलेंजिंग म्हणजे रोजच आहेत. म्हणजे एखाद दिवशी धंदा कमी झाला तर असं वाटतं की चूक केली का काय धंद्यात येऊन. म्हणजे अप्स अँड डाऊन्स हे कंटिन्यू चालूच असतात. पण आपल्यावर आहे की आपलं ॲव्हरेज एकदा फिक्स झालं की ते ॲव्हरेज आपण पूर्ण करायचंच महिन्याच्या शेवटपर्यंत. म्हणजे मग लोकांना टार्गेट देणं, मार्केटिंगवाल्यांना टार्गेट देणं, हे प्रोडक्ट सेल करा, ते प्रोडक्ट सेल करा, सॅम्पलिंग वाढवणं, हे सगळं चालू असतं बॅकएंडला. ओके. मग असे काही सिच्युएशन कधी असं आलं का, म्हणजे की अरे मी एवढे कष्ट केले ह्याच्या प्रत्येक एका गोष्टी मागे आणि मी टोटली फेल झालो, आणि जर तू फेल झाला असशील तर त्यातून उभारला कसा? फेल म्हणजे माझ्या नशिबानं मला माणसं खूप चांगली मिळत गेली. त्यामुळं म्हणजे मला तर आता फेल्युअर असं एवढं जाणवलं नाही. फेल्युअर म्हणजे कधी मार्केट डाऊन असणं, सीझन डाऊन असणं, तेव्हा फक्त थोडं कमी जास्त बिझनेसमध्ये होतं. ते तर सगळीकडेच असतं. पण आता ह्या लेवलला आपण येऊन पोचलोय की हे सगळं ऍक्सेप्ट करून आपण पुढे जाऊन नवीन काय केलं पाहिजे त्यासाठी हे करणं. अच्छा. मग नवीन तू मगाशी अपग्रेड बद्दल बोललास, तर तू स्वतःला टेक्निकली अपग्रेड कसा ठेवतोस? टेक्निकली अपग्रेड म्हणजे एक्झिबिशन्स आपण करतो, कन्सल्टन्सी आपण कधी कधी हायर करतो चांगली, पुढे कन्सल्टन्सी, मशिनरी कन्सल्टन्सी ते हायर केल्यामुळं ते काय होतं, बिझनेसमॅन हा स्वतः म्हणजे त्याला असं वाटतं की आपण खूप छान बनवतोय, पण जे कन्सल्टन्सी आपण हायर करतो ते सगळीकडनं फिरून आलेले असतात. त्यामुळे ते आपल्याला प्रॉपर गाईड करतात. त्यांचं पहिलं आपण सगळं मुद्दे ऐकून घेतो, मग आपण त्यात काय चेंज केलं पाहिजे हे आपण तेव्हा ठरवतो. आणि अपडेट हे रोज सकाळी व्हावंच लागतं. सकाळी उठलं की काहीतरी नवीन असतं आणि अपडेटचं बटन दाबायचं सकाळी उठलं की. चांगलंय, चांगलंय. तर जेव्हा तू सुरुवात केलेलीस तुझ्या बेकिंगची, तो तेव्हा पर केजी केकचा रेट ते आत्ता जो तुझा पर केजी केकचा रेट आहे, मला ती जर्नी ऐकायची आहे. आपण जेव्हा चालू केलं तेव्हा पर केजी रेट 500-600 होता. पण त्यानंतर आपण क्वालिटी द्यावं लागलो. नंतर आम्हाला म्हणजे मला असं कळलं की आपण एक क्वालिटी दिली की कस्टमर मुंह मागे किंमत देतो. मग ते अपडेट करून मग आपण आता 1000-1500 रुपये, अगदी 4000 किलो पर्यंतचे पण केक आपण विकतो आता साताऱ्यामध्ये. कस्टमाइज केक जे हा, असतात कस्टमाइज केक. म्हणजे कस्टमर आता आधी पूर्ण केक शॉप मध्ये गेलं की अल्बम दाखवायला लागायचे, पण आता कस्टमरची सुद्धा विचार बदललेत, नीड त्यांच्या बदललेत. ऑनलाईन सोशल मीडियामुळं केक सर्च करतात गुगलला, पिंटरेस्टला आणि घेऊन येतात फोटो, हा केक मिळेल का. मग त्या पद्धतीनं आपण स्टाफ हायर केलाय, क्वालिटी स्टाफ आहे आपल्याकडे. म्हणजे पेस्ट्री शेफ्स येऊन. हा, पेस्ट्री शेफ आपल्याकडे क्वालिटी आहेत मेकिंग मध्ये. त्यामुळे त्यांना फोटो दाखवलं की ते आहे असा केक त्यांना तयार करून देतात. इव्हन त्याच्यापेक्षाही छान केक आपण देतो त्यांना तयार करून कस्टमरला. ग्रेट, 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 अमेझिंग. मग आता हा जो तुझा पूर्ण प्रवास होता, तर ह्याच्यामध्ये तू काय असं सांगशील की मी हे शिकलो ह्यातून, म्हणजे एक ओव्हरऑल तुला काय सांगायचं असेल, म्हणजे जे यंगस्टर्स आहेत, जे यंग एंटरप्रेनर्स आहेत? यंगस्टरला मी हेच सांगेन की मैत्री करताना कधी आपल्या वयाच्या लोकांशी मैत्री करू नका.
म्हणजे आज माझे मित्र आहेत ते 10 वर्षांनी मोठे आहेत, काही 20 अच्छा. वर्षांनी मोठे आहेत. पण त्यांनी चुका काय केल्या हे आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं जाणवतं. अच्छा. मग आपण कुठल्या ट्रॅकवर चाललं पाहिजे, स्लोवर चाललं पाहिजे, फास्टवर चाललं पाहिजे, हे आपल्याला कळतं. मग ते यंगस्टरला मी हेच सांगेन की मैत्री करताना आपल्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या लोकांशी मैत्री करा. आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतो त्याशी मैत्री करा. पण चांगल्या मार्गातून पैसे कमवतो त्याशी मैत्री करा. ते आपल्याला मग ते सगळे शिकवतात की पैसे कमवायला काय लागतं, काय नाही. त्यातून मग आपल्याला आयडिया येत जातात आणि होऊन जातं ते सगळं व्यवस्थित. दॅट्स राईट, दॅट्स राईट. तर आणि ही जी तुझी म्हणजे हा जो प्रवास होता, तर आता तू ऑलमोस्ट 7 to 8 इयर्स झाले तू हो. ह्या प्रोफेशन मध्ये 8 आहेस. वर्ष झाले आपल्याला आता. तर कधी तुझ्या मनात असा विचार आला का, अरे मी जर सिव्हिल इंजिनियर झालो असतो तर काय झालं असतं? सिव्हिल इंजिनियर झालो असतो तर कुठेतरी पुणे मुंबईत कुठल्या तरी बिल्डरकडे झालो असतो. कारण आपण सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम दिल्या असत्या, पण मला वाटत नाही की मी त्यामध्ये हे झालो असतो. त्यामुळे कुठेतरी सुपरवायझर काय इंजिनियर म्हणून राहिलो असतो. मग त्या मनाने तू आज यू आर लिव्हिंग युअर ड्रीम तसं म्हणता येईल मग. म्हणजे मी जे 8वी 9वी 10वीला जे फाउंडेशनला होतो तिथं आमचे एक सर होते. त्यांनी सांगितलेलं की डोकं काय म्हणतंय ते ऐकू नका, तुमचं मन जे काय म्हणतंय ते ऐका. ग्रेट. म्हणजे दिल की बात सुनो, हे ऐकलं त्यामुळे आता आहे. मग डोक्याचं जर ऐकलं असतं तर मग कुठेतरी काम करत असतो 100%. म्हणजे आई बाबा आज खरंच खुश असतील मग. हो, आई बाबा म्हणजे मी आता बाहेर आहे, पण माझे आई बाबा स्वतः कधी कधी लक्ष देतात प्रॉपर. म्हणजे आई घरातलं किचन जसं सांभाळते तसं कधी कधी प्रोडक्ट सुद्धा टेस्ट करून सांगते आम्हाला हो. की याच्यामध्ये हे कमी असं मला वाटतंय, चेक करा तुम्ही परत एकदा. त्यामुळं Great, आणि great, कुठलाही मी नवीन पदार्थ बनवला तर पहिली टेस्ट आईलाच असते. आईनं ओके केलं तर बाहेर ओके. गुड. घरीच तुझा फूड हो, टेस्टर आहे फूड म्हणजे. टेस्ट घरीच आहे. यु नो, यू बिंग द फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर, ओके, तर तुला काय वाटतं म्हणजे आपण ज्या इकोसिस्टम मध्ये राहतोय, ओके, त्याच्यामध्ये जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स आहेत त्यांना काही एक्स्ट्रा चॅलेंजेस, एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स असे काय फेस करावे लागतात का? एक्स्ट्रा चॅलेंजेस म्हणजे फर्स्ट जनरेशनला एक्स्ट्रा चॅलेंजेस म्हणजे सगळ्यात आधी घरातल्यांना मनवावं लागतं. कारण की घरातल्यांनी बॅकग्राऊंड पूर्णपणे वेगळं असतं. कुणी धंदा आपल्याला शिकवला नसतो. फक्त त्यांच्या मनात असतं की गचा म करायचा धंद्यामध्ये, पण तो कसा करायचा हे आपल्याला सगळं बाहेरून शिकावं लागतं. कारण घरातून काहीच सपोर्ट नसतो. आणि घरातल्यांचा पहिला विरोधच असतो फर्स्ट जनरेशनला की धंदा नको, पैसे बुडतील, काय करणार, आपण काय एवढे मोठे आहे का, म्हणजे हे हे सगळे विचार चालू असतात. मग त्यांना सगळं मनवून आणि त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय तो सुद्धा पात्र करावा लागतो, पात्र ठरवावं लागतं आपल्याला की तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय. ते आपण म्हणजे लोक काय म्हणतील त्याचा विचार नाही करायचा, पण आई वडिलांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय तो आपण सार्थ करायचाच. बरोबर. मग हे तुला काय वाटतं जास्त महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये आहे की म्हणजे जसं गुजराती मारवाड्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्यामध्ये इनबिल्ड बिझनेस असतो, हो. तर असं आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये असं काही एक संकुचित विचार आहे का? महाराष्ट्रातील लोकांची म्हणजे पहिल्यापासून आपल्याला शिकवलंय की शाळा शिकायची, व्यवस्थित मार्क पाडायचा आणि जॉब करायचा. हे आपल्या डोक्यात जन्मल्यापासून मुलाच्या डोक्यात फिक्स आहे की शाळा शिकायची आणि जॉब करायचा आणि पैसे कमवायचे. पण बाकीच्या कम्युनिटीमध्ये असं आहे की लहान मुलांना पहिल्यांदा हे करतात, म्हणजे पहिल्या धंद्यावरच बसवतात. शिक्षण वगैरे नंतर त्यांना म्हणजे शिक्षण तेही घेतात, पण त्यांच्यासाठी धंदा हा महत्वाचा आहे. आता तू शिक्षणाचं बोललास, तर ह्या फील्डसाठी तू काय असं प्रोफेशनल असं काही शिक्षण वगैरे नाही, घेतलंस ह्या का? फील्डमध्ये प्रोफेशन असं काही शिक्षण घेतलं नाहीये. फक्त काम कुणाकडून काय काम करून घेता आलं पाहिजे हे आपल्याला एकदा कळलं की आपण मग बरोबर ते माणसं हायर करून आपण ते आता काम करून घेतो. ओके, म्हणजे माणसं ओळखणं हे जास्त हा, माणसं ओळखणं इम्पॉर्टंट पण आहे ही या खूप मोठी फील्डमध्ये. गोष्ट आहे बिझनेसमध्ये. कारण की तुम्हाला रोज 1000 माणसं भेटत असतात, पण त्यातून कुणाला घ्यायचं आणि कुणाचं ऐकायचं हे पण ठरवावं लागतं आपल्याला. मग इन दॅट केस समज असं असं कुठला तुझ्या लाईफमध्ये प्रसंग घडला की अरे तू या माणसाला मिसरीड केलं, की म्हणजे हा व्यक्ती आला तुझ्या लाईफमध्ये, काहीतरी होतं काम वगैरे, पण ते कॅल्क्युलेशन मध्ये तो बसलाच नाही, म्हणजे असं काही झालं का कधी तुझं मिसकॅल्क्युलेशन? नाही, असं कधीच नाही झालं मिसकॅल्क्युलेशन. कारण की आमच्याकडे म्हणजे आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये आहे, म्हणजे कुणी आला तरी पहिलं त्याला पाहुणचार करायचा, त्याला ओळखायचं, त्यातून माणूस आपल्याला ओळखतो. म्हणजे ती एक आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चांगली सवय आहे आपल्या लोकांना की म्हणजे स्वतः उपाशी जर राहिले तरी चालतील, पण आपलं ताट दुसऱ्याला देतील जेवायला. मग त्यामुळे माणसं हळूहळू ओळखता येतात चांगली.
चांगले. म्हणजे ते पण एक आहे ना मोठं एक शिक्षणाचा भाग, म्हणजे हो, म्हणजे ह्याचं कुठे ते ट्रेडिशनल शिक्षण ट्रेडिशन नाही नाहीये, पण ते मिळणार. संस्कृतीमधूनच आलेलं आहे. आपल्याला ती हम्म, मोठी हम्म, देणगी आहे. हम्म, संस्कृतीमधून आलेलं म्हणजे पाहुणचार व्यवस्थित करणं. त्यातल्या हम्म. त्यात आमच्या साताऱ्याकडे गेला तर माणूस एकदा एखादा पाहुणा आला की त्याला राहाच म्हणणार, हो. तुम्ही जाऊ नका. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आता हा जो तुझा सगळा जो प्रवास होता, जर्नी होती, तर ह्याच्यामध्ये अ, असे काही तू आम्हाला इन शॉर्ट टिप्स देऊ शकशील का, की बाबा मी हे शिकलो मी बिंग द फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेनर, मी हे 3 टिप्स सांगतो, ह्या 3 गोष्टी सांगतो, की जे मी शिकलो ह्याच्यामधून, माझ्या ह्या पूर्ण जर्नीमधून. जर्नीमधून म्हणजे पहिल्यांदा गाढवासारखं तुम्ही कष्ट केलं पाहिजे. म्हणजे बिझनेसमध्ये कष्ट केले पाहिजे गाढवासारखं. म्हणजे तुम्हाला झोपायची वेळ नाही, उठायची वेळ नाही, जेवणाची वेळ नाही. तुम्ही एक 5-6 वर्ष जर प्रॉपर तुम्ही दिले, तर हम्म. आपोआप बिझनेस तुम्हाला वेळ देतो. म्हणजे तुम्ही अच्छा. बिझनेसला आधी वेळ दिला, तर बिझनेस तुम्हाला नंतर वेळ देतो, की तू फ्री राहा. बिझनेस स्वतःहून अपग्रेड होत राहतो, तुम्ही जर पहिल्यांदा वेळ दिला तर बिझनेसला. ओके. मग अशी तू माणसं ओळखण्याबद्दल बोललास, तर तू कसं काय, म्हणजे ती ती ट्रिक आहे, की एखाद्याने कसं ओळखा, की बाबा हा ए इज सुटेबल फॉर जॉब ए, असं कसं काय ओळखतोस तू? म्हणजे जेव्हा लोक येतात तेव्हा हम्म. बोलण्यातून त्यांना कळतं. म्हणजे आपण एवढं प्रॉपर राहिलं पाहिजे की समोरचा नवीन व्यक्ती आला तर तो काय त्यानं कपडे घातले, तो काय अच्छा. बोलतोय, ओके. त्यानं म्हणजे त्याचं समजा सोशल मीडियाचं एखादं पेज आता म्हणजे नवीन मला त्या दिवशी एक आला होता मार्केटिंगचा हेड. ते मला बोलले की आम्ही समजा एखाद्याकडे भेटायचं जायचं म्हणलं तर आम्ही त्याचं पहिले इंस्टाग्राम प्रोफाईल आणि फेसबुक प्रोफाईल चेक करतो की तो कुठे फिरतोय, तो कुठली गाडी वापरतोय, त्याने काय स्टोरी टाकल्यात, तो काय खातोय, अरे बापरे. त्याच्यावरून माणसाचं नेचर कळतं. मग त्या पद्धतीनं आपण माणसाशी त्या बोलता आलं की तो माणूस आपोआप ओपन होतो. म्हणजे त्याला जे आवडतं तेच आपण बोललो तर तो ओपन व्हायला जास्त वेळ घालवत नाही अच्छा. आणि तो आपल्याला लगेच मॅच होऊन जातो. ग्रेट. म्हणजे पूर्वी माणसाचं वजन किलोग्राम मध्ये व्हायचं, हो. मोजलं. आता Instagramवर मोजलं हा, जातंय. कारण की आता इन्स्टा आणि फेसबुकवर आता माणूस स्टोरी टाकतो, कुठे बाहेर फिरायला गेलाय. राइट. आता समजा एखादा माणूस 6 महिन्यातून 2 वेळा फॉरेन ट्रिप करत असेल, तर हां. आपण आपोआप म्हणणार की हा हा पैसेवाला आहे. हे जे विचार त्या पद्धतीचे आहेत. त्यानुसार मग आपण हे करतो. ग्रेट. आणि रिगार्डिंग द समज फायनान्स ऑफ द बिझनेस, ओके. सो जेव्हा आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो, तर त्याचा जो बेसिक सीड फंड आहे, ओके, तोही डेफिनेटली आपल्याला पहिलं गोष्ट तर आपल्यावर हो. विश्वास लोकांनी दाखवायला पाहिजे, ओके. तर ते हँडल कसं केलं तू? किंवा आणि वन मोर क्वेश्चन इज दॅट अलॉंग विथ दिस, की ह्या बिझनेसला काही सबसिडीज किंवा गव्हर्नमेंट थ्रू काही हो. फंड्स वगैरे असे काही आहेत का? सबसिडी आहे. बँका तुम्हाला पैसे द्यायला तयार आहेत. फक्त अच्छा. आपली माणसं बँकाकडे जात नाहीत. कारण की बँकांच्या स्कीमच माहीत नसतात आपल्याला, की हम्म. बँक कुठल्या थ्रू पैसे देते, कशाला सबसिडी आहे. कुणाला म्हणजे 0% वर सुद्धा बँक पैसे द्यायला तयार आहे बिझनेसला. ओके. आता नवीन म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्याला. अच्छा, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय फॉर सांगू एक्झाम्पल शकशील का? आता सीएमई जीपी आहे, पीएमएफ आहे. म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, प्रधानमंत्री सहाय्यता निधी आहे. ते लोक आपल्याला द्यायला तयार आहेत यंग जनरेशनला. मग ओके. त्या आपण योजना घेतल्या पाहिजेत. ओके, म्हणजे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हा, आहेत, जसं स्मॉल बेकिंग स्केल वगैरे इंडस्ट्रीला. असं, स्मॉल तसं. स्केल इंडस्ट्रीला तर भरपूर फायदा आहे त्याचा. ओके. म्हणजे आणि बायकांसाठी काही अजून काही हा, खास प्रेफरन्स आहे त्याच्यामध्ये? महिलांना तर खूपच प्राधान्य आहे. कारण आता महिला सक्षमीकरण चालू आहे ना अच्छा. गव्हर्नमेंटचं. त्यासाठी त्यांना 0 इंटरेस्टवर सुद्धा पैसे देतात. म्हणजे तुम्ही जेवढा मुद्दल घेतले तेवढेच फक्त तुम्हाला रिकव्हर करायचेत. अरे वा, चांगले. म्हणजे हा. महिलांनी या फील्ड मध्ये यायला हो, काही महिलांच्या हरकत फील्ड नाहीये. माझ्याकडे कमीत कमी 50% महिला वर्ग काम करतो. अच्छा. हा. आता किती कामगार आहेत आता तुझ्याकडे? आपल्याकडे एक 25 ते 30 कामगार आहेत. ओके. हा. मग तो एक वेगळा एक टास्क असतो, की त्यांना मेंटेन हा, ठेवणं. मग ते तू कसं हँडल कामगार करतो? मॅनेज करणं ही खूप म्हणजे चॅलेंजिंग आहे आता सध्याच्या काळात. कामगारांना मॅनेज करणं म्हणजे प्रत्येकाला कामं वाटून देणे, एकाला 2 कामं सांगणे नाही. तुझं जे एक काम आहे अच्छा. तेच तू कर. कारण की आत्ताचं असं झालं आहे की दुसरं काम दिलं की कामगार लगेच म्हणतो मी लगेच जॉब स्विच करतो आणि ओ. दुसरीकडे जातो. आणि कामगार टिकवणे ही खूप आता सध्या मोठं चॅलेंज आहे. कसं टिकवतोयस ते चॅलेंज कसं पार पाडतोयस तू? चॅलेंज तेच सांगितलं ना, एकाला एकच काम देणं, त्याच्यावर अच्छा. अतिरिक्त भार न देता दुसरं त्याचंही माइंड फ्रेश राहिलं पाहिजे. तोही स्वतःच्या फॅमिलीसाठी काम करतोय. त्याचाही विचार थोडा करून त्यांना कष्ट कमी होता मशिनरी वापरणे हे अच्छा. वापरून आपण त्यांना आता म्हणजे आधी
आमच्या फील्डमध्ये पीठ वगैरे स्वतः सगळं हाताने हे करायला लागायचं, पण आता मिक्सर आलेले आहेत, डो कटिंग आलेले आहे, त्यामुळे आता त्यांचंही काम कमी असल्यामुळं कामगारही आता सेफ वाटला पाहिजे कामगारांना, की एखाद्या फॅक्टरीमध्ये जर काम करत असेल तर त्यालाही सेफ वाटलं पाहिजे. मग त्याचे PF चालू करणे, त्यांचे इन्शुरन्स काढणे, हे एक व्यवस्थित करून टिकवणे, म्हणजे मॅनपॉवर आपल्याकडे टिकून राहील या सगळ्या मॅनपॉवर गोष्टी टिकवणे ही खूप महत्वाचं आहे आताच्या काळात. राईट. आणि आता हे जे 25 लोकांचा जो स्टाफ आहे आता तुझ्याकडे, तर खूप मोठा चॅलेंज आहे का? म्हणजे काय ते आपल्या आता तुझी फॅक्टरी साताऱ्यामध्ये, तर ती काय लोकल आहेत की बाहेरचे आहेत? आणि जर बाहेरचे आहेत तर का? म्हणजे का तो आपल्याला प्रॉब्लेम फेस होतो असं ॲज अ एंटरप्रेन्योर तुला वाटतं? बाहेरचे म्हणजे आता म्हणजे सगळे ऑल ओव्हर इंडियामध्ये बघायला गेलं तर बिहारची लोक सगळीकडे आहेत, कारण की त्यांना लहानपणापासून शिकवलेलं असतं की त्यांना कष्टच करायचे. अच्छा. त्यामुळे त्यांच्या ब्लडमध्येच आहे की आपण कष्ट केलं तरच आपल्याला पैसे मिळणार. त्यामुळं माझ्याकडे 50% क्लास हा बिहार, UP आणि MP चा आहे, आणि 50% स्टाफ हा साताऱ्याचा आहे आपला प्रॉपर. अच्छा. मग ते बाहेरचे जे कामगार आहेत, मग ते डेफिनेटली त्यांचं व्हॅल्यू एडिशन जास्त आहे एज कम्पेअर्ड टू कामगार म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रातले आहेत? व्हॅल्यू एडिशन त्यांचं जास्तच आहे, आपल्या आपल्यापेक्षा जास्त आहे. का असं वाटतं तुला? का असं होत असेल? कारण की त्यांना काय आपण करतो की ऍक्च्युअल त्यांना खूप संधी आहेत, ऑल ओव्हर इंडिया त्यांना संधी आहेत. अच्छा. आणि आपली माणसं पहिली गोष्ट बाहेर जायला घाबरतात. म्हणजे 50 किलोमीटर जरी काम करायला गेलं तरी ती घाबरतात की आपण दुसऱ्या शहरात आलोय, दुसऱ्या वातावरणात आलोय. पण ही जी माणसं आहेत ती अजिबात घाबरत नाहीत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याशिवाय यांचं पान हलणार नाही, त्यामुळे त्यांचं व्हॅल्युएडिशन कधीही बघा तुम्ही त्यांचं जास्तच असणार आहे. ग्रेट. आपल्या बेकीज ह्या ब्रँडला खूप सारे अवॉर्ड्सही मिळालेत, त्याबद्दल सांग जरा. बेकीज हा ब्रँड म्हणजे आपण स्वतःहून घोषित करू शकत नाही की बेकीज हा आमचा ब्रँड आहे. लोक ठरवतात की ब्रँड कोण आणि लोकल कोण. तर लोकांनी आम्हाला म्हणजे लोकांनी हा सगळ्यात मोठा पुरस्कार दिलाय की बेकीज हा साताऱ्यातला सगळ्यात चांगला ब्रँड आहे. आणि पुरस्काराचं जर म्हणायला गेला तर सकाळ न्यूजपेपरनं आपल्याला युथ आयकॉन म्हणून पुरस्कार दिला आहे साताऱ्यामध्ये, आणि लोकमतने एक दिलेला आहे युथ आयकॉन त्या टाईपमध्येच आहे कोल्हापूरमध्ये. ते सयाजी शिंदेच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला, जे आपले सिनेसृष्टीतले अभिनेते आहेत आणि तमिळ सुद्धा त्यांनी खूप चांगलं गाजवले. तेही माझे कस्टमर आहेत. जेव्हा आम्ही एकत्र भेटलो तर ते खूप हसायला लागले आणि म्हणाले की तुला पुरस्कार देणं म्हणजे हे काय नवीन नाहीये, मित्र पण आहेत आणि ते आपलं चांगलं एक कस्टमर आहे. आणि साताऱ्यातल्या लोकांनी जे ब्रँड ठरवलं, तर माझ्याकडं बिझनेस करताना मी एक असं ठरवलं होतं की बिझनेस हा आपण सगळ्यांसाठी नाही करू शकत, की आपल्याला एक कुणासाठी करायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे. त्यासाठी आम्ही 10% लोकांसाठीच आपला बिझनेस झाला पाहिजे हे आपण ठरवलं. आणि त्यामध्ये आम्ही साताऱ्यामधले टॉपचे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते आपल्याकडे आहेत. टॉपचे जे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, म्हणजे साताऱ्यातले कलेक्टर, SP म्हणलं तरी आपले ब्रेड खातात. आणि आमचे जे शिवाजी महाराजांचे जे थेट 13वे वंशज आहेत ते आमचं नशीब की ते साताऱ्यात राहतात, ते सुद्धा माझा ब्रेड खातात, डाईटला ब्राऊन ब्रेड वगैरे खातात. आणि त्यांचे छोटे बंधू आहेत जे आता कॅबिनेट मंत्री आहेत, शिवेंद्र सिंह महाराज, ते सुद्धा आमचे ब्रेड खातात, मल्टीग्रेन ब्रेड ते खातात. त्यामुळं हळूहळू ते ब्रँड लोकांपर्यंत पोहोचला आणि ब्रँड झाला. छत्रपती उदयनराजे भोसलेजी तुझे ब्रेड खातात म्हटल्यावर त्यावरून अजून काय तुला ब्रँडिंग हो, साताऱ्यामध्ये म्हणजे त्यांच्या शिवाय दुसरा कोण सेलिब्रिटी नाहीये, आमच्यासाठी तेच. बरोबर, अगदी बरोबर. आपण जेव्हा ना बिझनेस बद्दल बोलतो ना, तर आपल्याला बिझनेससाठी आहे ना आपला एक रोल मॉडेल असतो आपल्या डोक्यामध्ये, की आपल्याला असं वाटतं की नाही मला मोठं होऊन पुढे मोठं जाऊन ह्यांच्यासारखं बनायचंय. तर तुझं असे एखादे कोण होते का रोल मॉडेल? रोल मॉडेल असं आपलं म्हणजे म्हणता येणार नाही, पण मला जे चांगले मार्गदर्शक लाभले, म्हणजे आई वडील हे लहानपणापासून मुलांचे मार्गदर्शक असतात. ते शेवटपर्यंत तो किती मुलगा मोठा झाला तरी तो आई वडिलांसाठी लहानच असतो. ते शेवटपर्यंत त्याला मार्गदर्शन करतच राहतात. पण म्हणजे आमचं नशीब की आम्हाला ज्यांचा सहवास लाभला ते आमचे विजय यादव, म्हणजे आम्ही त्यांना आदराने आणि लाडाने सुद्धा बापूशेठ म्हणायचो. त्यांचा सहवास खूप आम्हाला चांगला लाभला. त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं की माणसं कशी ओळखायची. ते आम्हाला सांगायचे की कसा बिझनेस करायचा, की आपल्या डोक्यात काय असलं पाहिजे, लोकांचा विचार
करून आपण काय बिझनेस करू शकतो हे, आणि लोकांची ओळख कशी करायची आणि लोकांना काय हवंय हे बापूंनी आम्हाला शिकवलं. त्यामुळं, आणि बापू असे शिकवायचे म्हणजे असे शिकवायचे नाहीत की चालता बोलता बापू एखादा किस्सा सांगायचे, पण ते आपले 10 प्रश्नांची उत्तरं त्या एका किस्स्यामध्ये लपलेली असायची. त्यामुळे बापूंना ऐकणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप चांगलं असायचं. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा आहे रोहन शेठ यादव आणि निखिल शेठ यादव, हे सुद्धा चांगले मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर ताई सुद्धा आहेत, ताई सुद्धा आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. आणि ताईंनी सांगितलं त्यामुळं आलो की पॉडकास्टला, म्हणजे ताईंचा हा शब्द हा शेवट. ताईंनाच मी सांगितलं की वेळ तुम्ही द्या, त्या वेळेला मी येणार. म्हणजे ते कामं आम्ही बघितली नाहीत. आणि त्या यादव घराण्याशी आमचे संबंध जुळले ते म्हणजे 10 वर्ष झाले की म्हणजे घरातल्या साठी जे करतात ते रोहन शेठ अजूनही आमच्यासाठी करतात. म्हणजे बापूंची शिकवण सुद्धा ते पाळतात व्यवस्थित की काय केलं पाहिजे. आणि बापूंनी जी माणसं जमवली ती माणसं रोहन शेठने टिकवून ठेवलीत अजूनही. ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातनंही आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. धन्यवाद प्रसन्न, तू इथे Thank you. आलास आणि खूप खूप नवीन आणि चांगल्या गोष्टी तुझ्याकडून कळल्या.